बाबतीत असं झालं आहे का की कुठलं फंक्शन आहे, कुठली बर्थडे पार्टी आहे, कोणाचं लग्न आहे आणि असं तुम्हाला फील होत आहे की तुमच्याकडे कपडेच नाही आहे आणि आता शॉपिंग केली पाहिजे आणि तुम्ही शॉपिंग करता, तुमचे पैसे इन्व्हेस्ट करता, नेक्स्ट टाइम जेव्हा कोणाचा प्रोग्राम असेल तेव्हा पुन्हा तुम्हाला फील होतं की आपल्याकडे कपडे नाही आहेत आणि परत आपण शॉपिंग केली पाहिजे. अशा गोष्टी माझ्यासोबत सुद्धा होतात. म्हणूनच मी एक आयडिया केलेली आहे. तुम्हाला जर तुमचे कपडे कसे ऑर्गनाइज करायचे हे जाणून घ्यायचं असेल तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आजकाल असा ट्रेंड झालेला आहे की कोणाचं फंक्शन असेल, बर्थडे असेल, लग्न असेल तर आपण नवीन कपडे घेतो. कपडे ही अशी गोष्ट आहे ज्याची शॉपिंग प्रत्येकजण खूप आवडीने करतं आणि ते संपतच नाही. आपले सगळे पैसे पगारातले ऑलमोस्ट कपड्यांमध्येच आपण इन्व्हेस्ट करत असतो. ॲक्च्युअली त्या प्रोग्रामसाठी आपण कपडे खरेदी करतो आणि ते कपडे तसेच पडून राहतात. वॉर्डरोब ऑर्गनाइज नसेल आणि मग आपण शॉपिंग करायला जर गेलो तर आपल्या लक्षात येत नाही की कितीतरी कलर्सचे कपडे आपण रिपीट घेत राहतो आणि आपल्याला असं वाटत असतं नेहमी की आपल्याकडे कपडेच नाही आहेत आणि आपण शॉपिंग करत राहतो. तसंच मी काही गोष्टी माझ्या वॉर्डरोबमध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत ज्याच्यामुळे आता माझे कपडे व्यवस्थित ऑर्गनाइज राहत आहे. मी कुर्ता घातलेला आहे. हा मी आत्तापर्यंत 3 ते 4 वेळेसच घातलेला आहे घेतल्यापासून आणि जेव्हा मी माझे कपडे ऑर्गनाइज केले, व्यवस्थित ठेवले, त्यावेळेला मला हा कुर्ता सापडलेला आहे. सरप्राईज फील झालं की माझ्याकडे इतके कपडे आहेत ऑलरेडी आणि तरीसुद्धा मी शॉपिंग करत होते. तर इथे मी रोज ज्या वापरते त्या ट्रॅक पॅन्ट्स ठेवलेल्या आहेत. इथे टी शर्ट्स आहेत म्हणजे सगळे. देन जे काही ड्रेसेस आहे रेग्युलरली मी वापरू शकते बाहेर जाण्यासाठी ते ठेवलेले आहेत आणि इथे सुद्धा ड्रेसेस आणि कुर्तीज आहेत. आणि बॉक्स मोठा असल्यामुळे मागच्या साईडला लेगिन्स आणि इथे एक्स्ट्रा जे पॅन्ट्स आहेत आणि एक्स्ट्रा टी शर्ट्स ते मी मागच्या साईडला ठेवलेले आहेत. सोबतच या बॉक्समध्ये मी जीन्स आणि ज्या काही माझ्या ट्रॅक पॅन्ट आहेत ज्या ऑफिस वेअर असतात त्या ठेवलेल्या आहेत. मागे मी जे काही ऑफिस वेअर शर्ट्स, टी शर्ट्स आहेत ते ठेवलेले आहेत आणि इथे हे गाऊन्स ठेवलेले आहेत जे मी कधीतरी वापरत असते. फिडिंग गाऊन जे मी शिवून घेतले होते 10 तर ते इथे ठेवलेले आहेत. तर हा बॉक्स मोठा आहे त्याच्यामुळे 2 असे मी कप्पे करून त्याला ठेवलेला आहे. इथे मी एक्स्ट्रा जे आहेत हे बॉक्सेस ऑर्गनायझर ते ठेवलेले आहेत आणि इथे काही गाऊन्स आहेत, कॉटन गाऊन्स आणि काही थंडीचे कपडे ते वरती ठेवलेले आहेत, ते लागत नाही आहेत सध्या. आणि इथे आपले जे काही पर्सेस, बॅग्स आणि ज्या काही पिशव्या आहेत रेग्युलरली आपल्याला लागतात ट्रॅव्हलिंग करण्यासाठी त्या ठेवलेल्या आहेत. इथे ज्या एक्स्ट्रा साड्या आहेत, परत नवीन ड्रेसेस आहेत ते मी ऑर्गनाइज करून ठेवलेलं आहे. स्कार्फ, टॉवेल्स ते सगळं याच्यामध्ये ठेवलेलं आहे आणि खाली साड्या आणि ते सगळं आहे. इथे शौर्याचे खेळणी आणि काही त्याचा खाऊ, परत काही माझे पेन्स एक्स्ट्रा, बुक्स, पाउचेस असं सगळं ठेवलेलं आहे. कारण जेव्हा पण आपण वॉर्डरोब ओपन करतो त्यावेळेला शौर्याला काहीतरी त्यातून घ्यायचं असतं म्हणून हा स्पेशली जो कप्पा आहे तो आम्ही डेडिकेट केला आहे शौर्यासाठी आणि त्याच्यामध्ये फक्त त्याच्या गोष्टी ठेवतो. म्हणजे त्याने मागितलं की त्यातून त्याची खेळणी देण्यासाठी. हे मी सध्या माझे जे काही बुक्स आहेत आणि शौर्याचे बुक्स ते ठेवलेले आहेत आणि कॅमेरा. हा कप्पा अजून युटिलाइज नाही केला आहे व्यवस्थित, तर त्याच्यामध्ये आत्ता जे काही एक्स्ट्रा आहे बेडरूममध्ये ते सध्या ठेवलेलं आहे. ते लवकरच ट्रान्सफर होईल तिकडच्या बेडरूममध्ये. खूप सुटसुटीत बसतात हे ऑर्गनायझर आणि घाईघाईच्या वेळेला आपल्याला जेव्हा कपडे हवे असतात किंवा प्रेस केलेले कपडे असतात ते सुद्धा व्यवस्थित राहतात आणि पटकन सापडतात आणि पसारा होत नाही. साठी असे ऑर्गनायझर्स वापरू शकता. त्यांना असे कप्पे असतात
आणि तिथे आपण शर्ट्स आणि टी शर्ट्स ऑर्गनाईज करू शकतो, पॅन्ट्स ठेवू शकतो, प्रेस केलेले व्यवस्थित राहतात. त्याच्यासोबत हे लीड पण येतं, असं आपण ठेवू शकतो.